मित्रांनो इथं वर गेलं तर वरची लाईन आहे आणि अंडरग्राऊंड गेलं तर खालची लाईन आहे. मित्रांनो पुणे मेट्रोचा मॅप एकदम शॉर्टमध्ये समजून घेऊया. आपण प्रत्येक स्टेशनवर ठिकठिकाणी अशा लिफ्ट बसवलेले आहेत. शिवाजीनगर ते सिव्हिल कोर्ट हा जो ट्रॅक आहे हा अंडरग्राऊंड आहे, तो दाखवण्यासाठी मी इथं आलोय तुम्हाला. मित्रांनो तुमचं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही बसणार आहे मेट्रोमध्ये. तर आता आम्ही आलोय सिव्हिल कोर्टला, कारण सिव्हिल कोर्ट पुणेमध्ये. तर इथं या एरियामध्ये काय होतं, मेट्रो स्टेशन आहे मोठं आणि इथं अंडरग्राऊंड म्हणजे खालनं जाणारी जी रेल्वे आहे अंडरग्राऊंड म्हणजे तीच अंडरग्राऊंड आणि वरनं जाणार रेल्वे ती एकाच ठिकाणी इथं आहे. तर ते पाठीमाग बघू शकता ते सिव्हिल कोर्टचं स्टेशन आहे, अंडर कन्स्ट्रक्शन आहे आणि बऱ्यापैकी काम पण झालेलं आहे. चला आतमध्ये जाऊया आणि मेट्रोमध्ये बसूया, कसा फील आहे बघूया. व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा, चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला मेट्रो दाखवणार आहे मी पुण्याची. पुणे मेट्रोमध्ये मी पण पहिल्यांदाच चाललो आहे. बरेच दिवसापासून इच्छा होती पुणे मेट्रोमध्ये जायची, तर आज इच्छा पूर्ण करूया. तुम्हाला पण दाखवतो पुणे मेट्रो कशी. पुणे मेट्रोचा मॅप एकदम शॉर्टमध्ये समजून घेऊया आपण. पर्पल लाईन आहे ही अंडरग्राऊंड लाईन आहे आणि ही पण पूर्ण चालू झालेली नाही. आता सिव्हिल कोर्ट ते शिवाजीनगर ही अंडरग्राऊंड लाईन आहे, एवढीच चालू झालेली. तिकडची अजून चालू झालेली नाही. म्हणजे बुधवारपेठ, महात्मा फुले मंडई, स्वारगेट ही अजून चालू झालेली नाही. शिवाजीनगर नंतर जी पूर्ण वरती जाते ती वरनच जाते रेल्वे मेट्रो. म्हणजे दुसरी लाईन आहे ती ॲक्वा लाईन म्हणतात त्याला, ब्ल्यू लाईन. मित्रांनो ही लाईन वनाज, आनंदनगर, आयडियल कॉलनी, नळ स्टॉप, गरवारे कॉलेज, छत्रपती संभाजी उद्यान, PCMC, नंतर सिव्हिल कोर्ट हे जंक्शन आहे. इथून ते दोन एकमेकांना मिळतात. नंतर मंगळवारपेठ, पुणे स्टेशन, कल्याणीनगर, रामवाडीपर्यंत ही जाते, पण थोडं काम बाकी आहे अजून. मित्रांनो मेट्रो स्टेशनवर तुम्ही पहिल्यांदा आल्यावर तिथं तिकीट काढायला लागतं. तिकिटाशिवाय आतमध्ये एंट्री नाही. तर तिकीट काढायचं असेल तर तिकीट काउंटर पण आहे, तिथनं काढू शकता. किंवा ती मशीन आहे बघा शेजारी दिसतं, त्या मशीनवरून आपलं डेस्टिनेशन टाकू शकतो, कुठून कुठपर्यंत जायचं आहे, आणि ऑनलाईन पे करून आपण तिकीट काढू शकतो. मित्रांनो आपण तिकीट काढलेलं आहे तिथं, ते आपण तिकीट काउंटरवरून काढलेलं. जर तिकीट काउंटरवरून जर काढायचं नसेल तर हे ऑनलाईन पण असते प्रत्येक प्लॅटफॉर्मवर, ते येऊन तुम्ही तिकीट काढू शकता. ऑनलाईन पेमेंट करायचं तिकीट काढल्यानंतर, मग ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर आपलं तिकीट येतं अशा प्रकारे. किंवा अशा प्रकारचा QR कोड असतो, तो स्कॅन करायचा. त्याच्यानंतर व्हॉट्सअपवर एक लिंक येते, त्याच्यावर क्लिक करून आपण आपले डेस्टिनेशन फिक्स करायचं. ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर सुद्धा तिकीट आपल्याला ऑनलाईन भेटू शकते. अजून एक मार्ग आहे त्याच्यामध्ये, पुणे मेट्रोचा ॲप आहे. ॲपवर आपण जाऊन तिथं आपलं डेस्टिनेशन सिलेक्ट करून तिथून पण आपण तिकीट काढू शकतो. त्या ॲपचं एक विशेष म्हणजे आपल्याला कोणती ट्रेन किती वाजता येणार आहे, डिले आहे का काय, ते सगळं आपल्याला त्या ॲपवरून माहिती मिळू शकते. ॲपवरून पण ऑनलाईन पेमेंट करून तुम्हाला तिकीट मिळतं. कुठल्याही मेट्रो स्टेशनवर आल्यावर सेम प्रोसेस आहे. पहिल्यांदा ही बॅग स्कॅन करून घ्यायची, आपली बॅग येते. नंतर ना ते तिकीट टॅप करायचं आणि हे गेट उघडल्यानंतर आतमध्ये जायचं. तर चला आतमध्ये जाऊया. इथं वर गेलं तर वरची लाईन आहे आणि अंडरग्राऊंड गेलं तर खालची लाईन आहे. तर पहिल्यांदा एंट्री केले तिकीट स्कॅन करायला लागतं. मी तसंच घुसलो, हे लय जोरात लागलं, ते असे फाकट आडवे झाले. ती बॅग स्कॅन होते. स्कॅन करायचं. मित्रांनो आता प्लॅटफॉर्मवर आलं आहे, प्लॅटफॉर्म 2. गर्दी करू शकता तशी बऱ्यापैकी गर्दी. इथं बसण्याची पण सुविधा आहे. थोड्या वेळ बसूया रेल्वे येईपर्यंत. स्टेशन तसं एक नंबर आहे बघा स्टेशन. मित्रांनो 2 लाईन आहेत इथं, अंडरग्राऊंड आणि वरून जाणार. तर मी कन्फ्यूज झालो, पण मी म्हटलं आधी वरून जाऊया. वरून जाणाऱ्या लाईनकडे आम्ही आलो. आता लाईनमध्ये बसूया, बघूया कसं आहे मेट्रो.
स्टॉपवर एका थांबलेले मेट्रो कंटिन्यू एकदम लांब बघताच आहे, असं डब्यासारखं नाही, रेल्वेसारखं. तर दरवाजे जास्त आहे तिथं. अंडरग्राऊंड लाईनच्या ठिकाणी जाऊया आपण. शिवाजीनगर ते सिव्हिल कोर्ट तिथपर्यंतच अंडरलाईन लाईन आहे असं तरी ऐकण्यात आलं होतं. चला बघूया मित्रांनो. छत्रपती संभाजी उद्यानापासून आता आपण शिवाजीनगर मेट्रो स्टेशनपाशी आलो आहे. आता इथून अंडरग्राऊंड जी मेट्रो आहे त्यात बसूया, बघूया कसा आहे एक्सपिरियन्स. चला मित्रांनो, आपण तिकीट काढलेलं आहे तिथं. मित्रांनो, प्रत्येक स्टेशनवर ठिकठिकाणी असं लिफ्ट बसवलेलं आहे, त्याच्या मदतीने आपण खाली जाऊ शकतो किंवा वर येऊ शकतो. मित्रांनो, आम्ही पळणाऱ्या शिड्यांवर बसलोय. मित्रांनो, प्रत्येक मेट्रो स्टेशनवर असे पळणारे एक्सलेटर आहेत, त्याच्यावर बसून भारी वाटतं. तुम्ही जर मेट्रो स्टेशनला आला तर ती पण तुमची इच्छा पूर्ण होईल. कुठल्याही मेट्रो स्टेशनवर आल्यावर सेम प्रोसेस आहे. पहिल्यांदा ही बॅग स्कॅन करून घ्यायची. मित्रांनो, हे अंडरग्राऊंड जी मेट्रो स्टेशन आहे ह्याचा नजारा वेगळाच आहे. प्रत्येक ठिकाणी ग्लास क्लोज केलेलं आहे, त्यामुळं आपल्याला ट्रॅक दिसायचा चान्सेस नाही आहे. एकदम जबरदस्त आहे. ज्यावेळेस मेट्रो येईल त्यावेळेसच हे दरवाजे उघडतात. आता आपण इथं आहे शिवाजीनगर बस स्टॉप. शिवाजीनगर मेट्रो स्टेशनवर आपण सिव्हिल कोर्टवर जाणार आहे. सिव्हिल कोर्टला गेल्यानंतर तिथं आपली गाडी ती घेऊया. कसं वाटतं तुम्हाला मेट्रो? बसलेलो आहे आणि बाहेरचं काहीच दिसत नाही. अंडरग्राऊंड असल्यामुळे फील तसंच आहे एकदम. गाडी पळत नाही का नाही तेच कळत नाही. आपला स्टॉप आलेला आहे. चला होती. मेट्रोने प्रवास करायचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे एकदम क्विक सर्व्हिस आहे. ट्रॅफिक नाही काय. इथनं PMCला आपण नॉर्मल जायचं म्हणलं ते कमीत कमी 10 मिनटं तरी लागतील. इथून काय हे सिव्हिल कोर्टपासून PMCला जायचं म्हणलं ते कमीत कमी 10 मिनटं तरी लागतील. पण जर तुम्ही मेट्रोमधून बसून गेला 2 मिनटात म्हणजे असं टाईम फास्ट सेव्ह होतं. कुठेही जायचं असेल तर तुमचा टाईम नक्की सेव्ह होणार आणि शिवाय तिकीट पण जास्त नाही. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि पुण्याला आल्यावर नक्की एकदा मेट्रोत बसा. आणि मेट्रोत फुल AC आहे, गार लागतंय, मजा आहे.